राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुरगुड तालुका कागल 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट। स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने व माजी खासदार संजयदादा मंडलिक व युवा नेते ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असणाऱ्या मुरगुड येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्रीराम मंगल कार्यालय मुरगुड येथे माननीय दत्तामामा सोनाळकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। संस्थेचे संचालक माननीय श्री वीरेंद्र मंडलिक यांच्या शुभ हस्ते छत्रपती शाहू महाराज व स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक साहेब यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करून सभेस सुरुवात झाली। अहवाल सालात दिवंगत संस्थेचे सभासद, हितचिंतक व थोर नेते यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। संस्थेचे उपाध्यक्ष श्री रवींद्र ढेरे यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केलं व प्रास्ताविक संचालक NY पाटील यांनी केले। तसेच सभासदांच्या 10वी 12वीच्या मुलांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र वितरण अध्यक्ष दत्तात्रय सोनाळकर, उपाध्यक्ष रवींद्र ढेरे व संचालक मंडळ यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला। जनरल मॅनेजर श्री DN पाटील यांनी अहवाल वाचन केलं। श्री दत्तामामा सोनाळकर यांनी संस्थेस अहवाल सालात 2,15,24,898 इतका नफा झाला असून सभासदांना 15% लाभांश जाहीर केला आहे। अहवाल सालात 1170 कोटी 15 लाखांचा विक्रमी व्यवसाय केला असून संस्थेकडे 123 कोटी 32 लाखांच्या ठेवी असून योग्य तारणावर 79 कोटी 80 लाख कर्ज वाटप केलं असून त्यापैकी 36 कोटी 8 लाख सोने तारण कर्ज आहे। अहवाल सालात ऑडिट वर्ग अ आहे। तसेच संस्थेने हायर परचेस कर्ज 11% व सोने तारण कर्जासाठी 11% व्याज दराने कर्ज पुरवठा केला आहे। तसेच सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्यास तोडणी वाहतुकीसाठी 21 कोटी 78 लाख कर्ज पुरवठा केला आहे। सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष व जनरल मॅनेजर यांनी समर्पक उत्तरे दिली। गडिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती व्हाईस चेअरमनपदी विलास कांबळे, लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना लिमिटेड सदाशिवनगरच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विश्वास कुराडे व संचालकपदी निवड झाल्याबद्दल अनिल सिद्धेश्वर, नारायण चौगले, प्रधान भोजे यांचा सत्कार करण्यात आला। सभेत श्री जयसिंग भोसले, मारुती रावण, दिगंबर परीट, नामदेवराव मेंढके, सखाराम सावर्डेकर, नामदेव एकल, आनंद पाटील, राजेश गोधडे, रमेश पाटील, पांडुरंग मेंढके आदींनी चर्चेत भाग घेतला। शेवटी संस्था संचालक नारायण मुसळे यांनी आभार मानले।